आवाहन करणं बारामतीकरांना ज्या पद्धतीने पार पवार म्हणलं की एक रेकॉर्ड आम्ही बोलणार आहोत 2,70,000च्या पुढे त्या ठिकाणी सुनेत्रा पवारांना मतदान होणार. तुम्ही नेमकं काय आवाहन करता? हो, मी नक्कीच 5च्या मताशी सहमत आहे या बाबतीत. नक्कीच मी हे मतदान मोठ्या प्रमाणामध्ये होणार. अच्छा, एकूण काय ज्या पद्धतीने अजित पवारांच्या निधनानंतर ही निवडणूक आहे की भावनिक वातावरण हे संपूर्ण निवडणुकीच्या दरम्यान पाहायला मिळालं होतं? हो आहेच, सर्वत्रच एक भावनिक वातावरण अजून आहेच आणि ते कायम राहील मला असं वाटतंय. आदरणीय दादांची आठवण आपण कोणीच पुसून टाकू शकत नाही आणि आज ह्या निवडणुकीला किंवा या मतदानाला आम्ही दादा नाही आहेत ही खंत आणि त्यांची आठवण सतत येत आहे. जी सांगता सभा होती त्यामध्ये सुनेत्रा पवारांनी दादांच्या अपघातासंदर्भात शंका उपस्थित केली. त्यांच्या मनात देखील शंका आहे. तुम्ही कुटुंबीय आहात, तुम्हालाही तसंच वाटतं की दादांच्या या अपघाताबाबत शंका निर्माण होती? आम्ही सगळेजण एकमताचेच आहोत आणि त्याच्यामुळे त्या ज्या बोलल्या असतील ते नक्कीच योग्य बोलले असतील. गेल्या काही दिवसांपासून विलिनीकरणाचा मुद्दा सातत्याने चर्चेत येतोय. दादांच्या निधनानंतर ते कुठंतरी या सगळ्या चर्चा थांबताना पाहायला मिळत आहेत. तुम्हाला कुटुंबीय म्हणून काय वाटतं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं आता गरजेचं आहे? कसं आहे, आता ह्या सगळ्या गोष्टी जर तरच्या आहेत, वरच्या लेवलवरती होणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. एकत्र आले एक कुटुंबीय म्हणून मला नक्कीच आवडेल. धन्यवाद. तर मित्रांनो, आपण बघू शकतो की आता आम्ही काठावरती मतदान केंद्रावरती आहे. दिवंगत अजित पवार यांच्यावरती एवढी गर्दी झालेली आहे. यापूर्वी असे मतदार कधीच बाहेर पडत नव्हते. आता मतदार आलेले चित्र लोक आपल्या भावना व्यक्त करतात दादांची प्रती. बिनविरोध करण्याचा देखील प्रयत्न करतात. तर प्रत्येकाची आपली आपली मतं आहेत. असं काही फार कुठल्या पक्षाने तो उभं नाही केलं. वैयक्तिक काही जण उभे राहिले. आपण ज्या परिस्थितीमध्ये ही निवडणूक होती तर एकूण बारामतीकरांना बोला नाही, मी बारामतीकरांना हेच आवाहन करेन की बारामतीकरांना माहिती दादांनी बारामतीसाठी काय केलं आणि त्याच्यामुळं एक दादांना श्रद्धांजली होऊन आपण मतदानाला या. जे रेकॉर्ड करून अशा पद्धती पार आता ते समजेल ना, आज बोलून काही उपयोग नाही. झालं तर चांगली गोष्ट आहे की बारामतीकरांचं जास्तीत जास्त प्रेम दादावर दिसून येईल की प्रत्येकजणी आपलं जे काय वातावरण झालं होतं, जे अचानक घडले आणि त्याच्यामुळे बारामती जी शॉकमध्ये आहे, ते मतदारांना वाटतंय की जाऊन आपण शेवटचं दादांना श्रद्धांजली द्यावी. निवडणूक बिनविरोध होऊ शकले नाही. जे काही अपक्ष उमेदवार आहेत, पार पवारांचं म्हणणं होतं की त्यांच्या मागण्या काहीतरी वेगळ्याच होत्या आणि त्यामुळे त्या सगळ्या उमेदवारांची मागणी नाही, कारण मी कुठल्या उमेदवाराशी बोललेलो नाही. त्याच्यामुळं आता तुम्ही पण समजू शकता असतील काही लोकांच्या मागण्या. दुसरा एक विषय होता, रोहित पवारांना काल क्लीन चिट मिळाली. त्यांच्यावरती मध्यंतरी जे काही आरोप झालेले होते तर त्या संदर्भामध्ये क्लीन चिट मिळाली. तर काय तुम्ही म्हणाले? चांगलं आहे. जे काही योग्य होतं ते घडलं त्यांच्या दृष्टीने. सांगता सभेला सुप्रिया सुळेंना फोन केला किंवा सुप्रिया सुळे या स्वतः उपस्थित होत्या, मात्र रोहित पवारांचं म्हणणं तुम्हाला कुठलाही फोन नव्हता किंवा मला एक सांगतो, मी काय राजकारणी नाही, हे सगळे राजकीय व्यक्ती आहेत. त्याच्यामुळं एक सुनेत्रा वहिनी सांगता सभेमध्ये म्हणाल्या की दादांचा जो अपघात आहे त्याबद्दल त्यांनाही शंका आहे. तर अजूनही परिवारामध्ये याबद्दल
काय भावना आहेत, शंका आहे? नाही, शंका तर कुठेतरी मनात आहे प्रत्येक बारामतीकर. मला वाटतं महाराष्ट्रात सगळ्यांनाच वाटतं की एकदा चौकशी व्यवस्थित झाली पाहिजे, काय झालं नक्की काय घडलं. तर बाकीचे जास्त कोणी बोलतात त्याला काय अर्थ नाही आहे, पण चौकशी झाली पाहिजे की काय झालं. ज्या पद्धतीने रोहित पवार ज्या पद्धतीने होणं अपेक्षित आहे ते होताना दिसत नाही. तुम्हाला देखील तसं वाटतं की कुठेतरी नाही, तपास हा खरं उघड होत नसतो, तो तपास आहे. तो काय रोज ते पेपरला डिक्लेअर नाही करणार की आज असं झालं आज तसं झालं. ते त्यांची चौकशी त्यांच्या परीने गव्हर्नमेंटची चालू आहे असं मला वाटतं. सर, बारामतीकरांना काय आवाहन कराल तुम्ही एकूणच दादा गेल्यानंतरही? नाही, काय बारामती 91 पासून बारामतीकरांनी दादांवर प्रचंड प्रेम केलं. बारामतीमध्ये प्रत्येक वेळी दादांची आठवण येते. ठीक. ओके.